2024ची लोकसभा आहे ही लोकसभा खासदारकीची नाही. मी असं का म्हणतोय, कारण बघा प्रत्येक जो खासदार होता, प्रत्येक उमेदवार तो दोनच मुद्दे मांडायचा आणि खास करून भाजपचे फक्त एकच गोष्ट बोलायची. प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक प्रचार सभेला किंवा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जाहिरातीमध्ये एकच गोष्ट होती, ते म्हणजे काय, तुम्हाला यांना वोट करायचं नाही, तुम्हाला डायरेक्टली तुमचं वोट हे मोदीकडे जाईल. तुम्हाला राहुल गांधी पाहिजे की तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजेत पंतप्रधान म्हणून. आणि गावागावामध्ये सुद्धा आपकी बार 400 पारचा नारा आता पूर्ण होत नाही हे समजून परत आपकी बार मोदी सरकार ह्या गोष्टी समोर आणल्या आणि त्यावरती अनेक भारतामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यानंतर अनेक त्यावरती मीम्स आले. पण तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट, ज्याप्रमाणे मोदीची छबी ही पूर्ण भारतामध्ये ढासळलेली आहे पूर्ण, त्यामध्ये वार रुकवादी पापा ह्या गोष्टी असतील. पण आता यानंतर अशा जाहिराती झाल्या, ह्या गोष्ट जाऊ द्या. पण जो पुढचा मुद्दा तुम्हाला मी आज सांगणार आहे तो मुद्दा म्हणजे त्यांचेच भाजपचे अपूर्व एक मोठे नेते, त्यांचं भाजपमध्ये पूर्ण भारतामध्ये एक वर्चस्व होतं, एक अलग नाव होतं आणि त्यांना भाजप करून भाजपच्या माध्यमातून त्यांना भारताचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारत रत्न हा देण्यात आला. ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी. राम मंदिराच्या चळवळीमध्ये त्यांचं मोठं स्थान होतं मानाचं भारतामध्ये. त्यानंतर ते एक चांगले भाजपाची वीट रवणारे असे नेते, एक महान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतात. अरे यांना विरोधक सुद्धा मान देतात या लोकांना, अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, गडकरी असतील या लोकांना. पण या ठिकाणी त्यांनीच एक वक्तव्य केलेलं आहे. ते बघा वक्तव्य एका पेपरला आलेलं आहे आणि ते वक्तव्य काय, जर हे वक्तव्य बघितलं तर आपल्याला कळून जाईल की खरंच आपण किती अंधभक्त आहोत. जे महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील जनता जी मोदी मोदी म्हणते, हिंदुत्व म्हणते आणि ज्यांना परत मोदी पाहिजे त्यांना एक चपराक आहे. कारण एकेकाळचा भाजपाचा चेहरा, एकेकाळचं भाजपचं नेतृत्व, एकेकाळचं भाजपचं सर्वस्व असं असणारे लालकृष्ण अडवाणी म्हणतात की भारताला पंतप्रधान म्हणून एक राहुल गांधी पाहिजे. की किंवा त्यांनी जे राहुल गांधी विषयी जे बोललेलं आहे ते खूप हादरवणारा आहे आणि ते खूप मोठा धक्का देणारा आहे. बघा राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक आहेत. जर गांधी हे नायक असतील तर मोदी साहेब हे खलनायक नक्कीच असणार, हे मी म्हणत नाही, हे यातनं समजते आपल्याला. आता बघा की त्यांनी बोलले काय, त्यांचं पूर्ण वक्तव्य काय आहे ते आपण बघूया. देशाचे माजी गृहमंत्री भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. अडवाणी म्हणाले आहेत की भाजपचा असलो तरी आज भारताचा एक समाजसेवक या नात्यानं मी भारतीय जनतेला सांगू इच्छितो की राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती आहेत जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात. म्हणजे राहुल गांधी हे भारताला चांगलं राष्ट्र बनवू शकत असतील तर मोदी हे चांगलं राष्ट्र बनवू शकत नाहीत. त्याच्यामध्ये खूप कमी आहेत, आपल्याला ह्या गोष्टीवरनं समजतं. आता पुढलं बघा, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे, भारतातील नागरिकांना नवी दिशा देण्याचा निर्णय घ्या असेही ते म्हणाले. आणि ते पुढे म्हणाले, गृहमंत्री म्हणून मी देशाची सेवा केली आहे, पण राहुल गांधी सारखा प्रभावशाली नेता मी राजकारणात पाहिला नाही. लालकृष्ण अडवाणी यांचे विधान असे वेळी आले आहे जेव्हा एका निवडणुकीचे 4 टप्पे अजूनही शिल्लक आहेत. त्यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे कारण नुकतेच या मोदी सरकारने भारत रत्न दिले आहे कोणाला, अडवाणींना. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधींचे कौतुक करून लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठे आव्हान उभा केले आहे. एकूण बातमी आहे. बघा आता मित्रांनो समजून घ्या, आपण एखाद्यानं काँग्रेसची तारीफ केली किंवा मोदी सोडून भाजप सोडून कोणत्याही लोकांची तारीफ केली
तर एक ऍक्च्युली यावेळेस एक गोष्ट लोक बोलतात ते म्हणजे हे पैसे घेऊन करत आहेत किंवा हे पैशासाठी करत आहेत किंवा यांना पैसा मिळाला असेल किंवा यांना काही धमक्या मिळाल्या असतील. पण या ठिकाणी एक मोठं नेतृत्व आहे भाजपचं, हे ते वाक्य बोलत आहेत. या मागचं पैसे धमक्या ह्या गोष्टी नसाव्यात याची गॅरंटी आपल्याला 100% ठिकाणी दिसते. पण हे जे वाक्य होतं ते वाक्य काहीतरी खूप गंभीर असा अर्थ सांगून जाते. कारण मोदींची भूमिका ही भारत विरोधी असेल किंवा ते भारताला पोषक नसणार आहे, भारतीय जनतेला ते पोषक नसणार आहे. बघा आता समजून घ्या लहानसं उदाहरण. आपल्या आईवडिलांनी संसार केलेला असतो, आपल्या आईवडिलांनी शेती म्हणा किंवा कुठलाही व्यवसाय केला असेल आणि तो पारंपरिक व्यवसाय आपण करत असाल. पण ज्यावेळेस आपण चुकतो, ज्यावेळेस आपली स्टेप किंवा आपले जो मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे चुकीचा असतो, त्यावेळेस आपल्याला आपले आई वडील सांगतात की तू चाललायस तो मार्ग योग्य नाही, तो मार्ग सोडून दे. कारण हे व्यवसाय कसा चालवायचा किंवा हा जो मार्ग कसा चालायचा हे आपल्या आईवडिलांनी आपल्या हयातीमध्ये याचा अभ्यास केलेला असतो किंवा त्यांनी यावरती चाललेला असतं, म्हणून त्यांना पूर्ण अनुभव या गोष्टीचा आहे. तसंच आता आडवाणी सुद्धा काही वर्षापूर्वी ते मंत्री होते, अनेक मोठे नेते ज्यांना भारतरत्न मिळाला म्हणजे समजून घ्या ते मोठे नेते असणारच. पण अशा नेत्यांनी हे वक्तव्य का केलं असावं, याची गांभीर्यता काय असेल हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागेल. आता याचे तुम्ही नमुने समजून घ्या. एक पहिला नमुना आहे तो म्हणजे अग्निवीर योजना असेल. अग्निवीर योजना सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेस मुलांचं कमवायचं देशप्रेमाचं वय असतं त्यावेळेस मुलांना रिटायरमेंट घेऊन घरी बसावं लागतं. वयाच्या 21व्या वर्षी मुलगा घरी येतो आणि पुढे करायचं काय, एखादा खासदार एखादा आमदार 70 80 वर्ष आमदार पदावरती राहतो, मंत्री राहतो, पण एका मुलाला 21व्या वर्षी घरी यावं लागतं. हे दुर्दैव आहे आणि याची सुरुवात ही मोदी साहेबांनी केलेली. त्यानंतर जातीय वाद आपण बघतच आहोत. महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा वाद खूपच पेटला होता. हे कोण पेटवलं काय पेटवलं तुम्हाला सर्वांनाच माहिती सांगायची गरज नाही. पुढलं बेरोजगारी. अहो भारतामधील फक्त 3 मुद्दे तरी कोणी सॉल्व्ह केले तर तो कितीही वर्ष त्या पदावरती राहू शकतो. पहिला मुद्दा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, दुसरा मुद्दा बेरोजगारी कंट्रोल करा आणि तिसरा महागाई हे आटोक्यात ठेवा. जर ह्या 3 गोष्टी तर शासनाने केल्या असत्या तर यांच्यावरती मत मागायची वेळ आलीच नसते, जुमले मारायची वेळ आलीच नसते. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉइंट्स ऑफ येऊन जर बघितलं, एका दृष्टीने बघितलं तर मोदी साहेब या 10 वर्षामध्ये अकार्यक्षम आहेत असं आपल्याला दिसतंय. आता मुद्दा येतो 370 कलमचा. ते कलम हटलं हे चांगलं वाईट नाही, आपण चांगल्या गोष्टी म्हणत असतो, त्यामध्ये ह्यामध्ये वाईट नाही. मोदी साहेबांनी काही चांगले कार्य केलेले आहेत, पण जे इसेन्शियल कार्य आहेत ते अत्यावश्यक कार्य जे आहेत त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामध्ये बघा हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे मोर्चे होते, आंदोलन होते, त्यावरती अमानुष्य झालेलं कृत्य तुम्ही बघितलं असेलच. काही लोकांचे मुलं हे बॉर्डरवरती आर्मीमध्ये आहेत आणि त्यांना दहशतवादी घोषित केलं जातं. ही अशी अवस्था काही दिवसापूर्वी होऊन गेलेली. इथं बेरोजगारी वाढलेली आहे. 2 कोटी रोजगार होणार होते, त्यामध्ये 1 लाख सुद्धा अजून रोजगार भरले नाहीत. ही एक मोठी समस्या आहे. भारत हा तरुण देश आहे, भारतामध्ये तरुण हा बेरोजगार होऊन फिरतोय, हे दुर्दैव आहे. आणि 70 80 वर्ष होऊन तुम्ही पद भोगताय, अजून पद मागताय, कुठेतरी शरम ह्या गोष्टीची वाटायला हवी होती. असे खूप आहेत गोष्टी, ते भ्रष्टाचाराचे असतील किंवा एक महाराष्ट्रामधील वादाचा मुद्दा म्हणजे कुठला, जे भ्रष्ट लोक आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे होती, पण त्यांना उच्च पद मिळाले राजकारणामध्ये. यामुळं खूप लोक त्रस्त आहेत. याचा जो काय लेखाजोखा आहे हे जनता मागतच आहे. पण एकूणच भविष्यामध्ये अशा कुठल्या काही अजून ज्या आतल्या गोष्टी कुठल्या आहेत त्यामुळं देशहित धोक्यामध्ये येऊ शकतं. हे ग्राउंड लेवलला गोष्टी कळणारच नाही, त्या गोष्टी ह्या वरच्या लेवलला सर्वांना कळत असतील. म्हणूनच आडवाणी साहेबांनी हे घोषणा केली की राहुल गांधी हे देशाला तारणारं नेतृत्व आहे आणि राहुल गांधी यांनी राजकारणाचे ते नायक आहेत
राहुल गांधी हे एकमेव असे व्यक्ती आहेत ते भारताला एक चांगलं राष्ट्र बनवू शकतात, यामध्येच सर्व काही गोष्टी येतात. पण हे जे काही वाक्य आहे ते हे वाक्य अडवाणीनं अशा वेळेस मांडलेलं आहे, त्यामुळं ह्या राजकारणामध्ये खूप उलथापालथ होऊ शकते, किंवा यावेळेस मतदार हा नक्कीच वोट देताना विचार करू शकतो. कारण हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य खूप महत्वाचं आणि खूप अतिशय महत्वाचं मानलं जातं या वक्तव्याला. बघा, तुमचं याविषयी नेमकं मत काय आहे, तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय ते खाली कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा.